तुम्ही देखील कारल्याची भाजी बनवली की ती कडूच बनते का? आणि म्हणूनच घरातील मंडळी कारलं बघता क्षणी नाक मुरडतंय. मग आता टेन्शन कशाला घेता? मी आज एकदम वेगळी पद्धत शेअर करणार आहे. यामध्ये असे घटक वापरणार आहेत की ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल आणि पौष्टिकताही टिकून राहील. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेच या चमचमीत कारल्याच्या भाजीला सुरुवात करूया. त्याकरता मी या ठिकाणी मध्यम साईजचे कारले घेतले. हे पहिले आपण चिरून घेऊया. चिरण्यापूर्वी कारले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. कारले कापण्याकरिता नेहमी स्टीलच्या सुरीचाच वापर करायचा, लोखंडी सुरी वापरायची नाही. यामुळे देखील कारलं कडू होतं असं म्हटलं जातं. तर बघा, यावेळेला हे कारले मी वांग्याप्रमाणे चिरून घेतेय. असं केल्यामुळे ना यामध्ये आतपर्यंत मसाला भरला जाईल आणि याची टेस्ट आणखी जास्त छान येईल. आता यातील पूर्ण बी मी काढून टाकते, कारण हे कारलं आतून थोडंसं लाल निघालं. जर तुमची कारली कोवळी असेल तर त्यातील बी नाही काढलं तरी देखील चालणार आहे. पण कारलं घेताना देखील जास्तही कोवळं कारलं घ्यायचं नाही. ते देखील कारले जर असे चवीला कडू असतात. आता पटापट हे संपूर्णच कारले मी कापून घेते. तर बघा, आपले या ठिकाणी संपूर्णच कारले कापून तयार झाले आहेत. जेवढ्या कारल्यांमध्ये लाल बी निघालं तेवढे संपूर्ण बी मी काढून टाकले. तुम्ही नाही काढलं तरी देखील चालणार आहे. आता लगेचच फोडणीकडे वळूयात. सुरुवातीला आपण हे कारले ना थोडेसे तळून घेणार आहोत. तळल्यामुळे कारल्यातील कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो. त्याकरिता अगदी जर असं तेल मी कढईमध्ये घातलं. यामध्ये कारले घालूयात आणि लगेचच अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं एक्स्ट्राचंच घातलं आहे, कारण बऱ्यापैकी मीठ हे आपलं तेलातच निघून जाणार आहे. आता हे व्यवस्थित हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा मग जर असे सॉफ्ट होईपर्यंत तळून घेऊयात. तर बघा, या कारल्यांवर हलकेसे डाग पडलेले आहेत. साईजने हे कमी झालेत. यावरूनच लक्षात येत आहे की आपले कारले अगदी व्यवस्थितरित्या तळले गेले आहेत. लगेचच हे तेलातून निथळून एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात. आजची ही कारल्याची भाजी मी रश्श्यातील बनवतेय, पण जर तुम्हाला सुकं कारलं बनवायचं असेल तरी देखील कारले या पद्धतीने जर अशा तेलामध्ये तळून बघा, अगदी मस्त चव येते. लगेच आपण फोडणी करूयात. त्याकरिता कढईमध्ये भरपूर सारं तेल होतं. त्यातील काही तेल मी काढून ठेवले. फक्त 3 चमचे तेल ठेवलं होतं. तेल आपलं ऑलरेडी गरम असल्यामुळे लगेचच अर्धा चमचा मोहरी टाकली. मोहरी फुटली गेली की लगेच अर्धा चमचा जिरे, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता हा कांदा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर बघा, जरा वेळातच कांदा आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे. हलकासा याचा रंग बदललाय. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोच्या आंबटपणामुळे ना कारल्याचा कडूपणा कमी होतो. हा टोमॅटो मऊसूत पटकन शिजला जावा याकरिता पुन्हा एकदा अर्धा चमचा मीठ घातलं. मीठ आपण कारले तळताना देखील घातलं होतं, हे देखील लक्षात घ्या. त्याच अंदाजाने मिठाचा वापर करावा. आता हे संपूर्ण साहित्य छान असं मऊसूत होईपर्यंत परतवून घेऊयात. तर बघा, जरा वेळातच या टोमॅटोला पाणी सुटायला लागतं आणि यामध्येच आपला हा कांदा टोमॅटो छान असा मऊसूत शिजला जातो. हे व्यवस्थित परतलं जाते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात. त्यासाठी चवीनुसार 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1.5 इंच अद्रक, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता हे संपूर्ण साहित्य जर असंच पाणी वापरून एकदम बारीक पेस्ट स्वरूपात मिक्सरला फिरवून घेऊयात. एवढ्या वेळामध्ये आपल्या इकडे कांदा टोमॅटो देखील मऊसूत शिजला गेलाय. लगेच यामध्ये ही तयार करून घेतलेली पेस्ट घालायची, म्हणजेच वाटण घालायचे आणि अगदी छान असं सुकं होईपर्यंत किंवा यातील पूर्णतः मॉइश्चर नाहीसं होईपर्यंत परतवून घ्यायचंय. कारण आपण या ठिकाणी संपूर्ण साहित्य वाटण्याकरिता कच्चंच वापरलेलं होतं. तर बघा, जरा वेळातच आपलं हे वाटणाचं साहित्य कढईतून वेगळं सुटायला लागलंय. याला छान असं तेल सुटलंय, रंगही डार्क आलाय. आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, पाऊण चमचा काळं तिखट, पाऊण चमचा लाल तिखट घातलंय. आता संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आणि सुक्या मसाल्यांतील कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेऊयात. त्यासाठीच यामध्ये फक्त पाव कप पाणी घातलंय, ज्यामुळे मसाले अगदी व्यवस्थित असे शिजले जातील. आता पुन्हा एकदा एखादा मिनिट हे असंच शिजवून घेऊयात.
तर बघा काही वेळातच आपलं हे साहित्य देखील व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे. रंग अगदी परफेक्ट आलाय. लगेच यामध्ये हे तळून घेतलेले संपूर्ण कारले घालूयात. आता हे आपल्याला पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटाकरिता या मसाल्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे, ज्यामुळे मसाल्यांची टेस्ट ना या कारल्यांना व्यवस्थित अशी लागली जाते. यामुळे कारल्याच्या फोडी देखील मस्त अशा चटकदार चटपटीत लागतात. यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे, हे मात्र लक्षात असू द्या, ज्यामुळे आपले मसाले जे आहेत ना ते कढईला चिकटणार नाही, करपणार नाहीत. साधारणतः 1.5 ते 2 मिनिटांनंतर आपले हे कारले बघा या मसाल्यांमध्ये किती छान असे कोट झालेले आहे, व्यवस्थित असे परतले गेले आहेत. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात. तुम्हाला या भाजीचा रस्सा कितपत घट्टसर सैलसर ठेवायचा आहे त्यानुसारच पाण्याचा वापर करावा. फक्त पाणी वापरताना कोमटच वापरायचं आहे. यामुळे भाजीची टेस्टही छान येते आणि भाजीला तर्री देखील मस्तच येते. पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे कारले आपण अगोदरच थोडेसे तेलामध्ये परतवून घेतलेले आहेत, त्यामुळे शिजायला जास्त काही वेळ लागणार नाही. म्हणूनच अर्धवट झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर ही भाजी आपण छान अशी शिजवून घेऊयात. तर बघा साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण खोलून बघूयात. आपली भाजी या ठिकाणी परफेक्ट अशी तयार झाली आहे. तर्री बघा आणि रंग बघा काय जबरदस्त आलाय. थोडीशी सर्वात शेवटी बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची. कारल्यांच्या मौसूदपणावरूनच तुमच्या लक्षात येत असेल हे किती व्यवस्थित असे शिजले गेले आहेत. हवं असल्यास तुम्ही एखादं कारलं किंवा एखादी फोड या पद्धतीने दाबून देखील बघू शकता. मौसूद दबली गेली की समजायचे कारल्याची भाजी आपली या ठिकाणी तयार झाली आहे. रश्श्याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. जास्त काही पाणी आटलेलं नाहीये, कारण कारलं अगोदरच आपण परतवून घेतलेलं होतं. गरमागरम भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकता. अगदी बघता क्षणी ही भाजी लाजवाब दिसतीये. नॉनव्हेज खाणारे देखील या भाजीच्या नक्कीच प्रेमात पडतील, एवढी ही चविष्ट तयार होते. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आलेले अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची ही रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून बघताय हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.